त्याचं कारण असं आहे की काँग्रेस पक्ष हा इंडिया आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष आहे. 100च्या आसपास खासदार त्या एका पक्षाचे आहेत. त्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि अण्णा द्रमुक पक्ष त्यानंतर येतात. काँग्रेस पक्ष या आघाडीचं नेतृत्व करत आहे असं जर आपण मान्य केलं तर काँग्रेस पक्षाची जबाबदारी देशाचं नेतृत्व करण्याची सगळ्यात मोठी आहे. आम्ही जेव्हा भविष्याचा विचार करतो तेव्हा देशाच्या पंतप्रधानपदी काँग्रेसचा नेता होईल अशी आमची भूमिका असते, कारण मोठा पक्ष आहे. आणि जर ते आपल्याला साध्य करायचं असेल तर आतापासून लोकसभा निवडणुका आल्यावरती जाग येऊन चालणार नाही, हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मत आहे. लोकसभा निवडणुका आल्या की जागा वाटपाला बसायचं. याच्या आधीमध्ये काहीतरी घडामोडी आघाडीच्या दृष्टीनं होणं गरजेचं आहे की उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी मिळावी आणि जोपर्यंत काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत नाही तोपर्यंत उद्धवजी ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाऊ शकणार नाहीत. आणि यासाठी उद्धवजी ठाकरे उभाटा गट काँग्रेसचं लांगुल चालन करण्याचा प्रयत्न करते. हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान या खलनायकासोबत गेली, परंतु उद्धवजी ठाकरे या विरोधात चकार शब्दांनीही बोलले नाही. कारण हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात उद्धव ठाकरे बोलले असते तर काँग्रेसनं उद्धवजी ठाकरे यांना विधान परिषदेत पाठिंबा दिला नसता.